झी 24 तासच्या कार्यालयात बाप्पा विराजमान आहेत. अभिनेते अमय वाघ यांनी झी 24 तासच्या कार्यालयाला भेट देऊन गणरायाचं दर्शन घेतलंय. तसंच बाप्पाची मनोभावे आरती केली आहे. तर अभिनेता अमय वाघ आणि शुभंकर तावडे यांचा लाईक आणि सबस्क्राईब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाची टीम झी 24 तासमधील बाप्पाच्या दर्शनाला आली. या निमित्तानं सिनेमाच्या टीमसोबत खास गप्पा मारल्यात आमचा प्रतिनिधी भावना लोखंडे यांनी. सध्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचा जमाना आहे. खरं तर शाळेत असताना आपल्याला शिकवलं जातं की मानवाच्या मूलभूत गरजा ह्या अन्न, वस्त्र आणि निवार आहे. पण आता यासोबतच आणखीन एक मूलभूत गरज ॲड झाली आहे, ती म्हणजे मोबाईल. मानवाच्या जीवनातला एक अविभाज्य भाग बनला आहे मोबाईल. मोबाईलशिवाय माणूस जगूच शकत नाही असं चित्र आता दिसतंय. या सगळ्यांभोवती फिरणारी एक रहस्यमय कथा लवकरच पडद्यावर येत आहे, ती म्हणजे लाईक आणि सबस्क्राईब. या सिनेमाची टीम आपल्यासोबत आली आहे. सर्वात आधी तर तुमचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि तुमच्या काही बालपणीच्या आठवणी आहेत? बालपणीच्या आठवणी म्हणजे माझं बालपण वाईमध्ये गेलं. सातारा जिल्ह्यात एक जॉईंट फॅमिली होती आमची. त्यामुळं मग मी, माझी चुलत भावंड वगैरे आम्ही सगळे एकत्र असायचो. मग जशी आपण आत्ता इथं केली तशी आरती असायची घरी. सकाळी संध्याकाळ दोन्ही वेळेस असायची. मग त्यात आमच्यात चढावड असायची की आरती कोण घेणार. आणि मग घराजवळच्या त्या नदीत जाऊन तिथे आम्ही विसर्जन करणं वगैरे अशा खूप छान आठवणी आहेत. तू कधी गणेश मंडळामध्ये कार्यकर्ता म्हणून काम केलंय का, किंवा ढोल वगैरे वाजवलाय का, देणगी वगैरे मागितली आहे का, म्हणजे घरोघरी जाऊन? मला वाटतं की गणपती मंडळातनं सगळे प्रत्येकाला कामं व्यवस्थित असाईन केलेली असतात. सजावट बघणारी काही वेगळी माणसं असतात. वर्गणी मागायला जाणारे जरा त्यांना ती कला अवगत असलेले, जरा प्रेमाने बोलू शकणारे ते वेगळे असतात. आणि विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम काही लोक करत असतात. तर मी त्या तिसऱ्या कॅटेगरीमधला होतो. माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली असेल, जे पहिलं मी असं म्हणेन की पहिला प्लॅटफॉर्म मला कुठला मिळाला असेल, पहिला मंच मिळाला असेल, तो गणेशोत्सवातच मिळाला. कारण सगळी घरची मंडळीच माझे प्रेक्षक होते. आणि अजूनही घरी कोणी आलं की मला सांगतात की काहीतरी करून दाखवा वगैरे. परवाच आमच्या घरी तर मी त्यांना आता असं म्हणतो, माझा सिनेमा येतो लाईक आणि सबस्क्राईब नावाचा, तो तिकीट काढून बघा. मी ॲक्च्युली आमचा कॉलेजचा गणपती, कॉलेजच्या नाक्याचा गणपती, रुईया नाका मित्रमंडळ, त्या गणपतीसाठी तर आम्ही म्हणजे दुसरं काहीच नाही ह्या जगात. आणि फक्त नाक्यावरचा गणपती, नाक्यावरची लोक, किंवा नेहमी असं म्हटलं जायचं की अरे नाक्यावरती आहे ना, नाक्यावरती उभे आहेत किंवा काय. पण ॲक्च्युली जेव्हा नाक्यावरचीच लोक एकत्र येऊन काहीतरी करतात ना, आणि जर सिरियसली कुठली गोष्ट करत असतील ना, तर त्याच्यासारखा गणेशोत्सव साजरा होत नाही. आणि हीच जी माणसं आहेत ना, त्यांनाच सगळ्यात जास्त प्रेम असतं की आपण एकत्र मिळून सगळ्यांसाठी हे सगळं करूया. तर रुईया नाका मित्रमंडळ यांचा जो गणपती आहे तो आम्ही खूप मजा केली. कॅमेरामन दिलीपसह भावना लोखंडे, झी 24 तास, मुंबई.